नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज रक्षाबंधन स्पेशल आम्ही पावभाजी बनवत आहोत. तर हे बघा, छोटू आमचं सामान वगैरे घेऊन येत आहे. हा घे ना छोटू, पटकन चल. काय काय लिहिलंय सांग पटापट. काय काय लिहिलंय ते? बटाटे. अजून पुढचं सांग बटाट्याचं. तर मी त्याला पावभाजीसाठी भाज्या आणायला पाठवत आहे. हो. चला आता छोटू गेलेला आहे. काय म्हणतो का? काय रे? काय कधी? तू आता सांगतो का? मग लवकर या. ठीक आहे. चला आता तो येईपर्यंत मी झाडून वगैरे घेते, भांडे वगैरे घासून घेते. तो आला की पुसून घे, कारण सुट्टी असली की करतो मदत मला. तो पुसून वगैरे घेऊ लागतो. चला मी झाडून घेते आता. पटकन झाडून घेऊन भांडे घासते. पुसून घ्या आता, बरं का? हो हो. झालेलं आहे माझं झाडून वगैरे आता काढून. तर आता पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या ना ते कुकरला लावून देते. स्वच्छ धुवून वगैरे घेते, म्हणजे भांडे घासेपर्यंत शिजता. तर इथे बघा, मी परवा बोलले होते माझं आवळ्याचं तेल बनवायचं बाकी आहे. तर इथे मी काल तेल बनवून ठेवलं आवळ्याचं डोक्याला लावण्यासाठी, कारण खूप केस गळत आहे माझे, त्याच्यासाठी मी तेल लावते. मागे पण एकदा मी मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं की मी आवळ्याचं तेल लावते डोक्याला असं. तर हे बघा, पावभाजीसाठी लागणारे भाज्या घेऊन आलाय छोटू. तर खूप छान आणतो तो, तुला 1-2 वेळा सांगितलं ना असं. तर चला आता इथं भाज्या कट करून घेते मी पटापट, स्वच्छ धुवून. इथे घेतलेल्या आहेत मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून. तर आता एक कुकरला लावून देते. बीट पण टाकलेलं आहे, बीटने छान कलर येतो. तर इथे कुकर लावून दिले. आता मी पटकन भांडे घासून घेते, आवडते पटापट. चला तर आता मी माझं पटकन आवरून घेते. तर इथे झालेली आहे मी तयार. तर चला आता पटकन आवरून घेते. खूप उशीर झाला स्वयंपाकाला. इथे भाज्या शिजलेल्या आहेत. आता पटकन कांदा, कोथिंबीर, टोमॅटो कट करते. कांदा भाजीसाठी पण लागेल आणि खाण्यासाठी पण लागेल. कांदे कट करून घेते. तर इथे झालेलं आहे माझा कांदा, कोथिंबीर कट करून, टोमॅटो. तर कांदा भाजीसाठी पण लागेल आणि पावभाजीसोबत खाण्यासाठी पण लागेल, म्हणून जास्ती कट केलं आहे. चला तर आता इथं पावभाजी बनवून घेते मी. इथे झालेली आहे माझी भाजी. इकडे पाव गरम व्हायला ठेवलेत. तर कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा. चला जेवायला वाढते आता यांना. इथं बनवून तयार झालेली आहे पावभाजी. कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. बस कर. कशी झाली पावभाजी? खूप सुंदर, टेस्टी. तो पावभाजीचे ना शॉक लाव, एवढी भारी झाली. बरोबर. तर आज आहे रक्षाबंधन. तर माझा भाऊ येणार होता, पण काही अडचण असल्यामुळे तो नाही येऊ शकला. तर ठीक आहे, असू द्या. आपल्या माणसाला आपणच समजून घ्यायचं असतं. म्हणाल की ताई आज रक्षाबंधन आहे, तुम्ही साजरा नाही केलं का रक्षाबंधन वगैरे? तर म्हणून हे सांगते मी.
तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. चला.